गुड मॉर्निंग फ्रेंड्स, कशा आहात सगळे। आज आहे दुसरा दिवस आणि आमचा लुईसविले ते अटलांटाचा रोड ट्रिप सुरू होणार आहे। सकाळी सकाळी आम्ही आलो हॉटेल लॉबीमध्ये ब्रेकफास्ट करायला। ब्रेकफास्टमध्ये होतं ब्रेड जॅम, अंडी, फ्रूट्स, सिरियल्स, वॉफल्स, असं सगळं कॉन्टिनेंटल ब्रेकफास्ट होता। आम्ही मस्तपैकी ब्रेकफास्ट केला। मी माझ्यासाठी चहा पण बनवून घेतला आणि फुल एनर्जीने आता निघणार आहोत अटलांटासाठी। सो आम्ही रेडी झालो आहे अटलांटासाठी निघायला। लुईसविले ते अटलांटा हे 6.5 तासांचं अंतर आहे। आम्हाला पोचायला मे बी संध्याकाळचे 7 होतीलच। अटलांटामध्ये माझी एक फ्रेंड असते आणि ती फ्रेंडसुद्धा आमच्यासोबत पुढच्या ॲडव्हेंचरसाठी सामील होणार आहे। सो आमचा आता नेक्स्ट स्टॉप असणार आहे अटलांटा। सो अटलांटासाठी आमचा आजचा प्रवास सुरू झालेला आहे। तुम्ही बघू शकता वेदर पण खूप जबरदस्त आहे, ढगाळ वातावरण आहे, टेकड्यांवर धुके आहेत, डोंगर फोडून इकडे रस्ते तयार केलेले आहेत, त्यामुळे जास्त हिली एरिया आहे आणि हिली एरियामुळे काही ठिकाणी झिरो विजिबिलिटीसुद्धा आहे। त्यामुळे हायवेवर गाडी चालवताना थोडं या वेदर चॅलेंजला सामोर जावंच लागतं। थोडं डिफिकल्ट असतं, जसं काल पाऊस होता, आज झिरो विजिबिलिटी आहे। सो हे एक ॲडव्हेंचर असतं रोड ट्रिप म्हणजे, आणि त्याची एक वेगळी मजासुद्धा असते। माझ्या उजव्या बाजूला तुम्ही बघू शकाल हे ट्रक इन्स्पेक्शन स्टेशन आहे। US हायवेवर असे ट्रक इन्स्पेक्शन स्टेशन ठिकठिकाणी काही अंतरावर तयार केलेले असतात। त्यात ट्रकची क्वालिटी कशी आहे, त्याचं इंजिन कसं आहे, तो किती माल घेऊन चालला आहे हे ते चेक करतात आणि त्यानंतरच त्यांना परमिशन असते हायवेवर चालवण्याची। सो हायवेवर असे काही वेगळे अनुभव तुम्हाला बघायला मिळतात जे नेहमी मिळत नाही। आता आम्ही पास करतोय नॅशव्हिल सिटी। सो नॅशव्हिल सिटी म्हणजे म्युझिक लव्हरसाठी स्वर्ग आहे, कंट्री म्युझिकची राजधानीच म्हणा ना। आज आम्ही इथे थांबत नाही आहे, पण पुढल्या वेळेस आम्ही इथे नक्कीच काही वेळ घालवण्याचा प्लॅन करू। अटलांटामध्ये जाताना जी वेदरने साथ दिली ती तर छानच होती, पण हे नेचर जे होतं ते खूप अप्रतिम होतं। म्हणजे आजूबाजूला डोंगर आणि ढगातून जी गाडी चालवण्याची मजा होती ती काही औरच होती। आणि फायनली आम्ही अटलांटा सिटीमध्ये एंट्री केली। सो डाऊनटाऊनची स्कायलाईन तुम्ही बघू शकता, खूप अप्रतिम आहे, रात्री खूप सुंदर दिसत आहे। आणि आम्ही आमच्या फ्रेंडच्या घरी आलो आता, आणि तिने फिश फ्राय आणि फिश करीची आमच्यासाठी स्पेशल मेजवानी तयार करून ठेवलेली आहे। यावर आम्ही ताव मारणारच आहोत आणि पुढल्या ॲडव्हेंचरसाठी तुम्ही असेच रेडी राहा आणि मिळूया धमाकेदार व्हिडिओसहित। तोपर्यंत टाटा, बाय बाय, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग।